नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना 2024 लाभार्थ्यांसाठी खुशखबर। आता लवकरच या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे डीबीटी मार्फत जमा होणार आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला लवकरात लवकर डीबीटीचे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्या संदर्भात तालुका स्तरावर मोठ्या पातळीवर या ठिकाणी कामाचे नियोजन करून हालचाली सुरू झाल्या आहेत। मित्रांनो, निवडणुकीचे काम चालू होते, त्यामुळे तहसील मधील सर्व अधिकारी कर्मचारी हे त्या कामात होते, पण आता निवडणुकी संपत आल्या आहेत, त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या आहेत। तर मग त्या संदर्भातीलच एक बातमी आली आहे। मग त्या बातमीवरून आपल्याला कळेल की खरोखर आता लवकरच पैसे हे आपल्या खात्यात जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो, बघूया काय बातमी आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता की ही न्यूजपेपर मधली म्हणजे वर्तमानपत्रातील ही बातमी आहे। योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात, अशा प्रकारची बातमी ही तहसीलदारांनी या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये दिलेली आहे। तर आपण बघू शकतो की यामध्ये काय लिहिले आहे, तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचे परिपत्रक 4 मार्च 2024 नुसार वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थी यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। मग संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व योजनेतील लाभार्थींना अर्थसहाय्याचे वितरण थेट बँक खात्यात म्हणजेच डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र 16 एप्रिल 2024 नुसार निश्चित केले आहे। मग या योजनेतील लाभार्थींना त्यांचा लाभ खात्यात येईपर्यंत अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागत असतो, तसेच बँकांमध्ये फेऱ्या घालाव्या लागत होत्या। त्या अनुषंगाने योजनेतील सर्व लाभार्थी यांनी माहिती विहित वितरण पत्रात ऑनलाईन करावायची आहे। मग वैयक्तिक लाभाचे लाभार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते क्रमांक, वयाचा पुरावा, मोबाईल क्रमांक, अपंगाचा प्रकार व प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेचे कार्ड, लाभार्थी यांचा जातीचा प्रवर्ग व आवश्यक माहिती आपल्या गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे 15 मे पर्यंत जमा करावे, असे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी कळवले आहे। तर मित्रांनो, ही बातमी त्यांनी 11 मे 2024 रोजी या ठिकाणी वर्तमानपत्रात दिलेली आहे। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की या संदर्भात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सर्व संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या लाभार्थ्यांना आता लवकरात लवकर हे पैसे डीबीटी मार्फत मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हे पैसे आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या खात्यावर येऊ शकतात, कारण की शासन स्तरावर तशा पद्धतीने जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।